जुना सुर्ला ग्रामपंचायत घोटाळा, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। जुना सुर्ला ग्रामपंचायतीतील 15वा वित्त आयोग तसेच इतर विकास कामांमध्ये कथित आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप कामगार ग्रामविकास आघाडीचे गंगाधर इदुलकर यांनी केला आहे। या प्रकरणी त्यांनी यापूर्वीही गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 15 जून 2026 रोजी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते। मात्र जवळपास 3 महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत इदुलकर यांनी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। संबंधित BDO व विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली असून दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास कामगार ग्रामविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। जुना सुर्ला गावामध्ये 15 वित्त आयोग व इतर गावामध्ये घोटाळा झाल्याचा दिसून आला होता। त्या संदर्भामध्ये आम्ही BDO साहेबांना निवेदन दिले होते, पण BDO साहेब काही चौकशी केली नाही। त्यासाठी अजून आम्ही परत CO साहेबांना निवेदन दिलो। CO साहेब त्या निवेदनाचा अंमलबजावणी करत त्यांनी चौकशीचा आदेश काढले। चौकशीचा आदेश काढून 7 दिवसामध्ये तुम्ही चौकशी अहवाल आम्हाला सादर करा म्हणून त्यांनी BDO साहेबांना हे पाठवले होते, अहवाल पाठवले। पण BDO साहेब पैसे घाले माहीत नाही, कुणाच्या दबावाखाली काम करता माहीत नाही, कोण त्यांना धमकवत आहे माहीत नाही, कोणी काय केलं माहीत नाही। त्यांनी अजून चौकशी केलेली नाही। त्याकरता अजून आम्ही CO साहेबांची भेट घेतलो। आम्ही अजून परत का BDO साहेब आणि विस्तार अधिकारीवर निलंबनाची कारवाई करा म्हणून आम्ही CO साहेबाला निवेदन दिले। CO साहेब आम्हाला असे आश्वासन दिले का आम्ही BDO आणि विस्तार अधिकारीवर आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असे आम्हाला आश्वासन दिले ना। परत आम्ही म्हटलं शेतकरी संघटनेतर्फे तुम्ही आता बस झाली आहे, आता 1.5 ते 3 महिने होऊन झाला आहे, या गोष्टीचा अजून एक अंमलबजावणी झाली नाही। यासाठी तुम्ही आता 7 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये तुम्ही जर चौकशीचा आदेश नाही काढल्या किंवा तुम्ही BDO विस्तार अधिकारी तुम्ही जर कारवाई तर नाही केली आहे, आम्ही पंचायत समितीमध्ये आली वेळ तर CO ऑफिसमध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, आता आम्ही थांबणार नाही असे आम्ही त्या CO साहेबाला भेट देऊन निवेदन दिलं आणि तुमच्या पाशी आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही गेले इथं आला।